नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात आपण एका उदाहरणाने करणार आहोत। नीलगिरी आणि बांबू एका रानात एकाच वेळीस दोन बिया लावल्या गेल्या, एक नीलगिरीची आणि दुसरी बांबूची। थोड्याच दिवसात काय घडलं तर नीलगिरीचं झाड झपाट्याने वाढलं, उंच, डौलदार, रुबाबदार, आणि काही वर्षातच त्या रानातलं एक उंच झाड म्हणून ते दिसायला लागलं। पण बांबू काहीच नाही, ना पालवी, ना कोंब, ना हालचाल, फक्त जमीन आणि शांतता। पण 5व्या वर्षी एकदम परिस्थिती बदलली। बांबूचं झाड अचानक ताडमाडपणे वाढायला लागलं, 5 फूट, 10 फूट, 20 फूट काही आठवड्यातच। पण बांबू काय करत होता? जमिनीत खोलवर जाऊन आपली मुळं घट्ट करत होता, तयार होत होता मजबूत आणि स्थिर उभं राहण्यासाठी। खरं नेतृत्व काय असतं तर आपली मुळं खोलवर घट्ट रुजवून स्वतःची वाढ आणि त्याचबरोबर आपल्या नेतृत्व गुणांची वाढ करणं। इंडसमध्ये देखील आपण हेच करतो। आपण फक्त प्रॉडक्ट सेल करत नाही, तर आपली मुळं घट्ट करून आपल्यातले नेतृत्व गुण बाहेर येऊन आणि त्याच्यामुळे जे काही यश मिळणार आहे ते दीर्घकाळ टिकवणं हे आपलं उद्दिष्ट असतं। इंडसमध्ये दरवर्षी आपण इंडस मॅनिफेस्टो जाहीर करतो। त्या मॅनिफेस्टो काय असतो? त्या मॅनिफेस्टोमध्ये आपले तुमचे जे काही नेतृत्व गुण आहेत ते नेतृत्व गुणाला रिवॉर्ड केलं जातं। त्याचप्रमाणे या वर्षी देखील मी तुमच्या समोर इंडसचा मॅनिफेस्टो सादर करणार आहे। इंडस मॅनिफेस्टो 2025-26, ज्याद्वारे यावर्षी तुमच्या नेतृत्व गुणांना घसघसीत रिवॉर्ड केलं जाणार आहे। इंडसमध्ये म्हणूनच आपण म्हणतो वी सेव्ह लाईव्स अँड वी चेंज लाईव्स। डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर डेव्हलपमेंट बोनस इंडस लीडर सक्सेस पाथनुसार हा बोनस लेवल 4 आणि त्या पुढील लेवल अचिव्हर्ससाठी आहे। चला तर हा बोनस काय आहे हे समजून घेऊया। लेवल 4 आणि त्यावरील लेवल अचिव्हर्स जेव्हा एखादा नवीन डिस्ट्रीब्युटर स्पॉन्सर करतो आणि जेव्हा त्या नवीन डिस्ट्रीब्युटरची लेवल 3 आणि लेवल 4 ची जी लेवल आहे ती फास्ट ट्रॅकनी जेव्हा तो अचीव करतो, तेव्हा त्या लीडरला त्या नवीन डिस्ट्रीब्युटरप्रमाणे जो काही त्याला फास्ट ट्रॅक बोनस मिळतो तोच बोनस ह्याला 100% दिला जातो। तुम्ही या व्यवसायात कायम ऐकलं असेल की या व्यवसायात तुम्हाला जर का लवकर यश मिळवायचं असेल तर तुमच्या समोर अनेक ऑप्शन्स असायला पाहिजेत। अनेक ऑप्शन्स म्हणजे काय हो? तुम्ही जास्तीत जास्त लोकांना स्पॉन्सर करून त्यांना रिक्रूट करण्यासाठी मदत केली पाहिजे। ते रिक्रूट झाले आणि त्यांना तुम्ही मदत केल्यामुळे काय होणार आहे हो? तुम्ही तुमच्या टीममध्ये अनेक लीडर्स घडवणार आहात। ह्या ऑप्शनद्वारे तुम्ही त्या लीडर्सला जेव्हा त्यांच्या वाढीसाठी मदत करणार आहात, फास्ट ट्रॅकमध्ये त्यांच्या लेवल्स अचीव करून देणार आहात, तेव्हा ते लीडर्स ही त्यांची मुळं घट्ट खोलवर रुजवली जाणार आहेत आणि त्याचं यश तुम्हाला तुमची टीम वाढून एक दीर्घकालीन यश मिळणार आहे। आणि म्हणूनच ह्या डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर डेव्हलपमेंट बोनसची निर्मिती करण्यात आलेली आहे। पुढचा ड्राईव्ह म्हणजे रिपर्चेस ड्राईव्ह। LSP नुसार हा ड्राईव्ह देखील लेवल 4 आणि त्या पुढील लेवल अचिव्हर्ससाठी आहे। तुमच्या टीममध्ये प्रॉडक्ट जेव्हा रिपर्चेस केलं जाणार आहे तेव्हा ते रिपर्चेस तुमच्या लॉग इनमधून ऑनलाईन जॉईनिंगद्वारे जर का झालं तर तुम्हाला त्या रिपर्चेसवर मिळणार आहे डायरेक्ट इन्सेंटिव्ह। आता बघा ना मित्रांनो, ही एक उत्तम संधी आहे। तुमच्या संपूर्ण टीममध्ये वर्षभरात जे काही रिपर्चेस होतील त्या रिपर्चेस जर का तुम्ही तुमच्या लॉग इन ID वरनं ऑनलाईन जॉईनिंग केलं तर तुम्हाला त्या प्रत्येक रिपर्चेसवरती डायरेक्ट इन्सेंटिव्ह मिळेल। आणि नुसतं डायरेक्ट इन्सेंटिव्ह मिळेल असं नाही आहे, आणि त्याद्वारे तुम्हाला IVP देखील मिळतील। म्हणजेच तुम्हाला डायरेक्ट इन्सेंटिव्ह आणि टीम इन्सेंटिव्ह या दोन्हीसाठी मदत होणार आहे। आणि काय होणार आहे, त्या सगळ्या लोकांचं तुमचं इंटरॅक्शन चालू होईल आणि त्याद्वारे पुढे अजून बिझनेस मिळवण्याची एक संधी
तुमच्यासाठी उपलब्ध होईल. मित्रांनो, समोर दिलेला चार्ट पहा आणि त्याद्वारे तुम्हाला कळेल की तुम्ही रिपर्चेससाठी जे काही एफर्ट्स घेतलेले आहेत त्या एफर्ट्सला कशा प्रकारे रिवॉर्ड दिले गेलेलं आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे डायरेक्ट इन्सेंटिव्ह मिळालेले आहेत आणि IVP देखील दिले गेलेले आहेत. मित्रांनो, हा ड्राईव्ह हे मिड लेवल लीडर्स जे काही आहेत या मिड लेवल लीडर्ससाठी खास तयार करण्यात आलेला आहे. आम्हाला असं वाटतं की हे मिड लेवल लीडर जे आहेत की ते लेवल 4, 5, 6 आणि त्याच्या पुढचे जे काही आहेत त्यांना सातत्याने त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांच्या एफर्ट्ससाठी कायम योग्य प्रमाणात किंवा अधिक इन्सेंटिव्ह मिळायला हवेत. चला पुढे जाऊया. मित्रांनो, ॲक्सलरेट युअर लीडरशिप, ॲक्सलरेट युअर ग्रोथ हे काय आहे? तुम्ही फास्ट ट्रॅकद्वारे लेवल 4 जेव्हा गाठता तेव्हा हा ड्राईव्हची सुरुवात होते. ज्यांनी फायनान्शियल इयर 25-26 मध्ये मे 2025 पासून फास्ट ट्रॅकद्वारे लेवल 4 अचीव केली किंवा करतील त्यांना पुढच्या 24 फोर्टनाईटच्या फ्रेश टीम इन्सेंटिव्हवर 20% अतिरिक्त बोनस दिला जाणार आहे की नाही संधी? मित्रांनो, या बोनसवर कुठलीही मर्यादा नाहीये. समजा तुम्ही वर्षभरात फ्रेश टीम इन्सेंटिव्हद्वारे 20,000 रुपये कमवले तर तुम्हाला बोनस मिळेल 4,000. परंतु तुम्ही वर्षभरात फ्रेश टीम इन्सेंटिव्हद्वारे जर का 2 लाख रुपये कमवले तर तुमचा बोनस असेल 40,000 रुपये. नक्कीच मोठा आहे की नाही? हीच तर याच्यातली खरी गंमत. आपण हा बोनस एका ग्राफिकद्वारे समजून घेऊया. नवीन डिस्ट्रीब्युटरला लेवल 4 प्रमोशन मिळवण्यासाठी प्रथम स्वतःचे 6 डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर स्पॉन्सर करून लेवल 3 प्रमोशन घेणे आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला 3 पिंक डॉट्स आणि उजव्या बाजूला 3 पिंक डॉट्स मिळून 6 डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर्स एनरोल केले आहेत. जेव्हा प्रत्येक डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर त्याचे 2 डायरेक्ट स्पॉन्सर करतो तेव्हा तो स्वतः लेवल 2 प्रमोशन अचीव करतो आणि तुम्ही लेवल 4चं प्रमोशन अचीव करता. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता डिस्ट्रीब्युटर ए ने A1 आणि A2 यांना डायरेक्टली स्पॉन्सर केले आहे. तसेच बी ने B1 आणि B2, सी ने C1 C2, डी ने D1 D2 यांना स्पॉन्सर केले आहे. आता 6 डायरेक्ट्स आणि त्यांचे 6 टीम मेंबर्स मिळून तुमच्या टीममध्ये 18 डिस्ट्रीब्युटर झाले आहेत. आता तुमचे लेवल 4चे प्रमोशन झाले आहे. तसेच तुमच्या टीममध्ये 18 सेल्स आणि 270 IVP देखील झाले आहेत. आता तुम्हाला इन्सेंटिव्ह कसा मिळेल हे पाहूया. 6 डायरेक्टवर सरासरी 1,000 रुपये प्रमाणे तुमचा डायरेक्ट इन्सेंटिव्ह होईल 6,000 रुपये. त्याचबरोबर 270 IVPsद्वारे तुमचा टीम इन्सेंटिव्ह होईल 11,000 रुपये. तुम्ही लेवल 4 ही पुढील 6 फोर्टनाईटमध्ये म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यापासून 6 फोर्टनाईटमध्ये अचीव केली तर तुम्हाला फास्ट ट्रॅक बोनस मिळेल 12,000 रुपये. सर्व इन्सेंटिव्ह जर का एकत्रित केलं तर तुमचा टोटल इन्सेंटिव्ह असेल 29,000 रुपये. आता आपण समजून घेऊया हा जो काही ग्रो फास्ट लीडरशिप बोनस आहे हा पुढच्या 24 फोर्टनाईटसाठी तुमच्यासाठी कसा वर्क होणार आहे. एका उदाहरणाने मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. लेवल 4 तुमची कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये म्हणजेच पुढील 6 फोर्टनाईटमध्ये तुम्ही आणि तुमची 18 लोक मिळून नवीन 30 इंडसाइट्सना एनरोल केलं. तसेच दुसऱ्या क्वार्टरमध्ये नवीन 50 लोकांना जर का एनरोल केलं तर तुमच्या टीमची सदस्य संख्या होईल 98. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ह्या सगळ्यांनी मिळून 80 लोकांना एनरोल केलं आणि चौथ्या क्वार्टरमध्ये 100 लोकांना एनरोल केलं तर तुमच्या टीमची सदस्य संख्या होणार आहे 260 आणि त्याद्वारे तुम्हाला टीम इन्सेंटिव्ह कसा मिळणार आहे हे आपण समजून घेऊ. तर 24 फोर्टनाईटमध्ये
तुमच्या संपूर्ण टीममध्ये 260 नवीन इंडसाइट्स एनरोल केले जातील आणि तुमच्या टीमची सदस्य संख्या होईल 278. चला तर या 278 द्वारे तुमचा टीम इन्सेंटिव्ह किंवा तुमचा संपूर्ण इन्सेंटिव्ह प्लस बोनस कसा असेल ते बघूया. 24 फोर्टनाइट्समध्ये 260 नवीन डिस्ट्रीब्युटर्स एनरोल झाले आहेत आणि त्यांनी पॅकेजेस देखील खरेदी केले आहेत. प्रत्येक सेलवर 15 IVPs नुसार 3900 IVPs तयार होतात. म्हणजेच 65 स्टेप्समध्ये प्रत्येक स्टेपला 3000 याप्रमाणे एकूण 1,95,000 तुमचा टीम इन्सेंटिव्ह असणार आहे. या 24 फोर्टनाइट्सच्या प्रवासात प्रत्येक इंडसाइटला लेवल 7 पर्यंत पोहोचण्याची ही उत्तम संधी आहे, ज्यामुळे त्याला 1,00,000 रुपयाचा LSP बोनस मिळेल. त्याचप्रमाणे 1,95,000वर ग्रोफास्ट बोनस 39,000 रुपये मिळेल. लेवल 4 पर्यंतचा इन्सेंटिव्ह 29,000 असेल. हे सर्व इन्सेंटिव्ह्ज एकत्र केल्यावर मित्रांनो नीट ऐका, तुमचा टोटल इन्सेंटिव्ह होतोय 3,63,000 रुपये. हा एक मोठा इन्सेंटिव्ह आहे नाही का? हीच या ड्राईव्हची खरी ताकद आहे. हे फक्त एक उदाहरण आहे. तुम्ही यापेक्षा मोठा इन्सेंटिव्ह देखील मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला हवंय सातत्याने प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी. विशेष कामगिरी करणाऱ्यांसाठी इंडस ॲन्युअल रिवॉर्ड्स. जे इंडसाइट्स वर्षभर सातत्यपूर्ण प्रयत्न करून उत्तम कामगिरी करतात त्यांना सन्मानित केलं जातं. इंडस प्रत्येक महिन्यात वेगवेगळे उपक्रम राबवत असतं आणि जे इंडसाइट्स या उपक्रमाला संधी मानून त्या उपक्रमात प्रत्येक अचिव्हमेंट करतात त्यांना प्रत्येक वेळीस गौरवलं जातं. आता अचिव्हर ऑफ द इयर या श्रेणीतला पहिलं क्रायटेरिया आहे जे इंडसाइट्स एका वर्षात म्हणजेच एक फायनान्शियल इयरमध्ये 40 लोक डायरेक्टली स्पॉन्सर करून एनरोल करतील ते या अवॉर्डसाठी पात्र होतील. पुढचा क्रायटेरिया आहे जे इंडसाइट जॉईन झाल्यापासनं पुढच्या 24 फोर्टनाइटमध्ये 1,00,000चा इन्सेंटिव्ह कमवतील. आणि मित्रांनो लक्ष देऊन ऐका, त्याच्यामध्ये डायरेक्ट इन्सेंटिव्ह प्लस टीम इन्सेंटिव्ह प्लस त्यांना मिळणारे बोनसेस या एकत्रित इन्सेंटिव्हची जे काही रक्कम असेल ती 1,00,000 रुपये असेल. फक्त 1,00,000 रुपये त्यांना देखील अचिव्हर ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात येणार आहे. पुढचा क्रायटेरिया आहे लेवल 4 ते लेवल 6 साठी किमान 6 डिस्ट्रीब्युटरचा डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर डेव्हलपमेंट बोनस अचीव्ह करणे. त्यानंतर आहे सुपर एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युटर क्रायटेरिया अचीव्ह करणे. आणि सर्वात लास्ट बट नॉट द लीस्ट प्रिव्हिलेज क्लब डिस्ट्रीब्युटर क्रायटेरिया अचीव्ह करणे. तुम्ही वर्षभरात कुठल्याही क्रायटेरियावर फोकस करू शकता आणि अचिव्हर ऑफ द इयर बनू शकता. या सर्व अचिव्हर्सना इंडस ॲन्युअल डे प्रोग्राममध्ये एक ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच त्यांनी जी काही अचिव्हमेंट केलेली आहे त्याची यशोगाथा एका AV द्वारे म्हणजे व्हिडिओद्वारे ही इंडसच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं प्रसारित केली जाणार आहे. सुपर अचिव्हर ऑफ द इयर हा एक उच्च श्रेणीतला पुरस्कार आहे. हा अशा इंडसाइटसाठी आहे जे आव्हानांसाठी तयार आहेत आणि त्या आव्हानांवर मात करून कष्ट करून यश मिळवण्यासाठी मार्गक्रमण करत आहेत. चला सुपर अचिव्हर ऑफ द इयरचे क्रायटेरिया समजून घेऊयात. आर्थिक वर्षात 60 पेक्षा जास्त डायरेक्ट स्पॉन्सर्ड अस्पायरिंग डिस्ट्रीब्युटर्स करणे. तुमच्या जॉईनिंगपासून 24 फोर्टनाइट्समध्ये लेवल 7 अचीव्ह करणे. लेवल 4 ते लेवल 6 दोन्ही विंगमध्ये प्रत्येकी 6 ग्रोफास्ट बोनस अचिव्हर्स तयार करणे. लेवल 7 ते लेवल 9
दोन्ही विंगमध्ये प्रत्येकी 10 ग्रोफास्ट बोनस अचिव्हर्स तयार करणे. लेवल 10 आणि त्यापुढे दोन्ही विंगमध्ये प्रत्येकी 15 ग्रोफास्ट बोनस अचिव्हर्स तयार करणे. असे हे 5 वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. त्यापैकी कुठलाही एक क्रायटेरिया तुम्ही अचीव्ह करून सुपर अचीव्हर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी पात्र ठरू शकता. सुपर अचीव्हर्सना विंडोज लॅपटॉप देऊन गौरविले जाणार आहे आणि इंडसच्या ॲन्युअल डे प्रोग्रॅममध्ये त्यांना सुपर अचीव्हर्सची ट्रॉफी देखील देऊन सन्मानित केले जाणार आहे. मित्रांनो, या व्यवसायामध्ये तुम्ही तुमचे ध्येय ठरवून त्यासाठी कष्ट करणे आवश्यक आहे. बहुतेक लोक डायरेक्ट सेलिंग या व्यवसायामध्ये अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी येतात. इंडसने अशा सर्व महत्त्वाकांक्षी लोकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आता वेळ आली आहे तुमचे ध्येय ठरवण्याची, त्यावर नियोजन करण्याची आणि सातत्याने काम करण्याची. मित्रांनो, मला खात्री आहे तुमच्या या इंडसच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला इंडस रिवॉर्ड करेल. या तुमच्या प्रवासासाठी माझ्याकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.